नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स। या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स। पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76। एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेचा पुरता बोजवारा उडालाय। कुडाळ बस स्थानकात स्मार्ट कार्ड केंद्राला सतत कुलूप पाहायला मिळत असल्यानं दूरवरून येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड होतीये। सध्या शेतीची कामं सुरू असतानाही वृद्ध नागरिक तासनतास ताटकळत उभे राहतात, मात्र केंद्र बंद असल्यानं त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। याच मुद्द्यावरून कुडाळ बस स्थानकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अधिकाऱ्यांना थेट घेराव घालण्यात आला। आता ही आज दिली एका 13 तारीख दिली 8:30 वाजता एका बोलवला। ही सगळी ज्येष्ठ नागरिक अर्धे पेशंट त्याच्यात। आता वाजले किती आता 12:30 वाजले। या लोकांनी काय करायचं, 2 दिवस रोज येतं आणि अर्धे शुगर आणि साहेब ह्या बंद होता आणि साहेब हे बंद होतं ना, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट का नाही केला सकाळी? तुमचा नाही कशाला याच्यावरती होल्ड? त्यांचा बंद असतं तर तुम्ही येऊन बघायला नको रोज येऊन? तुमचं बघणं काम आहे, त्यांच्यावर लक्ष देणं काम आहे। मॅडम आता फोन असं नाही, उत्तर द्या तुम्ही। हे सगळे ज्येष्ठ नागरिक माणगाव पाय तुम्ही द्या उत्तर या लोकांना। काय हे साहेब आजचा विषय नाही, दरवेळी सगळ्या पेपरमध्ये बातम्या येतात लोकांचे प्रॉब्लेम होत आहेत म्हणून। नाही मग तुम्ही काय रिपोर्ट पाठवला का पुढे? 3 पाठवले काय म्हणून? हे वेळेत हे चालू करत नाही, मग त्याच्यावर काय कारवाई काय झाली पुढे? ते आता आम्ही वर डिव्हिजन वर म्हणजे ते लोकांनी काय करायचं ते सांगा ना। लोकांनी काय करायचं ते सांगा ना। जेवणाची सोय करणार का? हा बरोबर, आता बरोबर आहे, बरोबर आहे, जेवणाची सोय तुम्ही करा। बरोबर बरोबर बरोबर। जेवणाची सोय करा इतक्या लोकांची। नाही हे सगळे शुगर पेशंट वयस्कर लोक आज आमचं वय बघा, वय बघा काय आहे, 75 वर्षापेक्षा जास्त वय बघा। 80 आहे, 82 आहे, हे बघा वय। परत कंट्रोल चालू होत परत तीच झाली, मग तुमचं लक्षच नाही। जेव्हा लोक येतो आणि साहेब काल किती 2 दिवस बंद, कालही बंद होता। अजून किती दिवस बंद आहे? फोन उचलत नाही ना, सोडून द्या। फोडून काय करूया? वय वर्ष बघा, वय वर्ष आम्ही लावू दे फोन, काय करायचं ते सांगा। आता पहिलं बोलवा लोकांना, यांच्या तिकिटाचं यायचं जायचं दिवसभर लोक राहतात। आम्ही काल आलो, काल दिवसभर काढलं, आज दिवसभर काढलं, अजून किती दिवस काढायचे? आणि तुमच्या इथं खोलीवर जेवायला यायचं का आम्ही? सांगा सांगा। आता हे माणगाव, शिवापूर, पाट, परुळा इकडनं सगळे लोक आले। बोला पुढे, तुम्ही काय म्हणता ते सांगा। पैसे कशाला घेतले? पैसे का घेतले? साहेब ह्याच्यामध्ये अपंग लोक इथे विचार येतात, अपंग लोक येतात, ज्येष्ठ नागरिक येतात।
तुम्ही तुम्हाला भेटून झाली आम्हाला आता पुढे जागा ना तुम्ही काय ती सोय करा आमची मला जर साहेब लोकांना जर पाठवून मारत असेल ना, मग ते जाऊन द्या. काय करूया सांगा जबाबदार कोण हे जबाबदार, हे केवढे जबाबदार. तुम्ही जबाबदार असाल तर ठेकेदार जबाबदार आहे का? दोघे जबाबदार, दोघे जबाबदार, दोघे करतील काय जबाबदार आणि हे त्यापेक्षा जबाबदार. एक काम करा, सगळ्या ग्रामस्थांचा विनंती आहे, या अधिकाऱ्यांना सोडू नका तुम्ही इथून. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही इथून कोणून द्यावा काय होती, कोण उचलणार नाही. आणि आज वीस झाले इल्यार आमका सांगल्याने फोन करतो मग नेऊ घ्यावा 22 तारखे येऊक सांगले मी काल येऊन गेलोय तर ते नाही बंद होता पण आज येवले आज पण बंदच आहे पिंगुळेसून इलय मी 2 तास त्या दिवशी 2-3 तास थांबले काढताना कामाची माणसं आम्ही किती वेळ थांबणार आज मी आता इलय ओरशीसून मी येले आता आता काय सांगतो आता काय तर सगळं नाहीच असत बंदच आहे ना तुम्ही ते कार्ड काढण्यासाठी एसटीची जी सवलत काय ते झालं काय परिस्थिती आहे माझे नाव बापू यशवंत परब गाव कालेली मी काल आलो काल ऑफिस बंद आज आलो आज ऑफिस बंद आम्ही करायचं काय आमची जेवणाची सोय करा सर्व अधिकाऱ्यांनी नाही तर आमची कार्डाची सोय करा वेळेत एवढी माझी विनंती आहे. असं सगळे बंद केलेत की काय का झोपेचं सोंग येत हे लक्षात येत नाही. वारंवार आपण बघितलं असेल तर आपल्या सगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असून देत आणि वेळोवेळी विषय उठवलेला आहे. आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून देखील गेल्या आम्ही 15 दिवसापूर्वी हा विषय उचलला होता आणि आज बघाल तर गेले 2 दिवस हे केंद्र बंद आहे. सध्या शेतीचे दिवस आहेत, लोक कामधंदे टाकून या ठिकाणी येतात. ज्येष्ठ नागरिक असतील, अपंग असतील, त्यांची हेळसांड ही एसटीच्या मार्फत मुद्दामून केली जाते का आमचा प्रश्न आहे. शासन सांगतंय आम्ही लोकांना ह्या योजना देतोय त्या योजना देतोय पण आपण जर तळागाळात बघितलं तर या योजनांचा फज्जा उडालेला या ठिकाणी दिसतोय. गेले ते 15 दिवस या ठिकाणी बघतोय की एक शासनाकडनं योजनेचा फज्जा उडालेला दिसतोय आणि वारंवार सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील तात्कळत आहेत. जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर उद्या आम्ही एसटी डेपो मॅनेजरला निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून घेराव घालणार आहे. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. महात्मा गांधी विद्या मंदिर तळे बाजार या परिषदेच्या वतीनं आयोजित रानभाज्या गावठी बाजार या उपक्रमाचा शुभारंभ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप तेली आणि पदाधिकारी संतोष वरेरकर, मानसी मानगावकर, किशोर तळवेकर यांच्या हस्ते झाला. रानभाजी गावठी बाजार या शासनाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत महात्मा गांधी विद्या मंदिर तळे बाजार या प्रशालेतील विद्यार्थ्यांचा रानभाजी गावठी बाजार यावर्षी प्रथमच गुरुवारी तळे बाजार आठवडा बाजारा दिवशी आयोजित करावा आणि विद्यार्थ्यांना शालेय चौकटीच्या बाहेरील व्यवहार ज्ञान कळावं या उद्देशानं शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्ग यांच्या विनंतीमुळे शालेय कंपाऊंड वॉलच्या बाहेर भरवण्यात आला होता. या बाजाराला विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक प्रकारची रानभाजी, सुके खोबरे, भेळ, कोकम सरबत, कोकम आगूळ यांसारख्या अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ देखील विद्यार्थ्यांनी या बाजारात विक्रीसाठी आणले होते. तळे बाजार हायस्कूलच्या 250 विद्यार्थ्यांनी या बाजारात सहभाग घेतला. आठवडा बाजाराचा दिवस असल्यानं बाजारासाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी देखील विद्यार्थ्यांच्या गावठी बाजाराला पसंती देत ताजी भाजी खरेदी केली. या बाजारात विद्यार्थ्यांची 10 ते 12 हजारांपर्यंत उलाढाल झाली. मुख्याध्यापक राजेश वाळके, अजित कदम, गुरुनाथ तेली, चव्हाण सर, कोकरे सर, कोकरे पाटील, सहाय्यक शिक्षिका मृण्मयी जाधव, विश्रांती माने, देवांगी परब, निर्मला चव्हाण, शोभाचंद बसुगोळ, टकले आदी शिक्षकवृंद, चांदोशी ग्रामपंचायत सदस्य समीर शिरवडकर आदी उपस्थित होते. कितवीला तुम्ही पेढे काय होते तुम्ही करून आणलात उघड बघा पेढे किती रुपये पेढो 2 रुपये एक किती आणलात काप कसा हे आपण पाहता येतं तळे बाजार ते महात्मा गांधी विद्या मंदिर तळे बाजार हायस्कूलच्या या विद्यार्थ्यांचा बाजार भरलेला आहे. आपल्या सोबत आहे जे इथे विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय गो मुलांना कोण नाव का तुमचा मदत करू तिला
कसा वाटतंय तुमका आता? एक बेल किती रुपये? एक बेल किती रुपये? 10 रुपये. वा वा. आज तळे बाजारात महात्मा गांधी विद्या मंदिरचा रानभाजी बाजारा भरलेला आहे. मी आत्ता आहे तळे बाजारमध्ये. आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत जे चिबूडपासून अगदी गावठी रानभाज्या ज्या आहेत त्या विक्रीसाठी त्यांनी आणलेल्या आहेत. काय सांगशील तुझ्या शाळेचं नाव, तुझं नाव काय सांगशील आज बाजारात सहभागी आहे? माझं नाव साध्वी समीर शिरवळकर आणि आज महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतल्या मुलांनी हे रानभाजी गावठी प्रदर्शन भरवलं आहे. कारण मुलांना रानभाजीचं महत्त्व समजावं, व्यवहार ज्ञान द्यावं म्हणून हा उपक्रम आमच्या शाळेने राबवलेला आहे आणि नागरिकांची खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. कुठली कुठली भाजी आणली आहेस तू? ही कोळशीची आणली आहे, चिकूड आणली आहे आणि पडवळ आहे. कशी ती पडवळी? 15 रुपये नाही. आणि मी खाजं आणि लाडू पण आणले ते सगळे. किती रुपयाची उलाढाल झाली तुझी? किती रुपयाची उलाढाल झाली? 1000 1,500. वा, चांगलं आहे चांगलं आहे. ओके. बाजार रान महोत्सव होता. शालेय विद्यार्थी आज सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत प्रशालेच्या शिक्षिका आहेत. मॅडम काय सांगाल, कोणत्या पद्धतीच्या भाज्या या रानभाजी महोत्सवात विद्यार्थ्यांनी आणल्या? नमस्कार, माझं नाव मृणाली जाधव. या प्रशालेची मी सहाय्यक शिक्षिका आहे. तर आज आमच्या शाळेमध्ये आम्ही उपक्रम होता रानभाजी महोत्सवचा आणि या उपक्रमामध्ये आमचे जवळजवळ 250 विद्यार्थी सहभाग झालेले होते. तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी रानातल्या भाज्या म्हणजे ज्याला आपण गावठी भाज्या म्हणतो, कोळशीची भाजी होती, भालकी होती, काटली होती, कुडूची भाजी होती, पडवळ, दोडकी, टाकळा होता, अशा विविध भाज्या आणल्या. त्याचप्रमाणे खाण्याचे सुद्धा स्टॉल या विद्यार्थ्यांनी इथे लावलेले होते आणि अशा विविध भाज्या इथे प्रशालेमध्ये घेऊन आल्यामुळे गावठी भाज्यांचं जे काही रानातल्या भाज्यांचं जे महत्त्व असतं ते इथे विद्यार्थ्यांनाही कळलं आणि त्याच्याचबरोबर ग्रामस्थांनाही त्यांनी विकण्यामध्ये अतिशय म्हणजे मोलाचं साथ दिलेली आहे आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी बाजार इथे भरवलेला होता आणि आर्थिक उडाल त्यांची अगदी छान पिक झाली. अगदी गावठी आवळेसुद्धा त्यांनी विकायला आणलेले होते, पुरणपोळ्या विकायला आणलेल्या होत्या, नंतर नारळाच्या वड्या होत्या, पपनीस होत्या, असे विविध प्रकारच्या भाज्या, फळं, केळीचे फुलं, केळी विकायला आणलेली होती. असे विविध रानातल्या भाज्या किंवा गावठी भाज्या ज्या असतात त्या त्यांनी विकायला आणलेल्या होत्या. नमस्कार. प्रथमतः शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या उपक्रमानुसार आमच्या प्रशालेमध्ये आठवडी बाजार आणि रान बाजार या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यामध्ये किमान 250 विद्यार्थी सहभागी झाले. त्याचप्रमाणे या दरवर्षीप्रमाणे हा आठवडी बाजार आमच्या हॉलमध्ये घेतला जात होता. एवढासा मोठासा प्रतिसाद नव्हता, परंतु संस्थाचालक, त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने यावर्षीचा आठवडी बाजार हा या दर गुरुवारचा जो बाजार भरतो त्या बाजाराला हा बाजार घ्यावा अशी सर्वांची मागणी होती. या सर्वांच्या मागणीनुसार हा बाजार या ठिकाणी रस्त्यावर भरवण्यात आलेला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे जंगलामध्ये भाज्या आहेत, रानटी भाज्या, या रानटी भाज्या घेऊन आले आणि त्याचं या ठिकाणी मांडणी केलेली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांची उलाढाल चांगल्या प्रकारे झालेली आहे. या उद्देश एकच होता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण कसं करावी किंवा या भाज्यांचं महत्त्व काय हे सगळे विद्यार्थी जे बाजारामध्ये विकायला बसलेले होते ते अगदी मनापासून लोकांना, ग्राहकांना सांगत होते. या आठवडी बाजाराचं महत्त्व ते सांगत होते. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 99 55 66 36 55 आणि 96 19 58 12 34. समुद्राला उधाण आलेलं असताना आणि प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पुण्यातील अतिउत्साही पर्यटकांनी केलेला आगाऊपणा चांगला जंगलट आलाय. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध आरावी समुद्र किनाऱ्यावर थेट कार उतरवून रील आणि सेल्फी बनवण्याच्या नादात पर्यटकांची गाडी समुद्राच्या मोठ्या भरतीत फसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाकडून किनारपट्टीवर सुरक्षेच्या कारणास्तव गाड्या समुद्रात नेऊ नयेत आणि समुद्रात पोहण्यात जाऊ नयेत असे स्पष्ट
असे स्पष्ट इशारा फलक लावण्यात आले. तरीही पुणे येथून आलेल्या काही पर्यटकांनी अति उत्साहाच्या भरात आपली गाडी थेट आरावी किनाऱ्यावरील वाळूत उतरवली. गाडीच्या टपावर चढून सेल्फी काढणं आणि सोशल मीडियासाठी रील बनवणं हे पर्यटक इतके मग्न झालेत की त्यांनी भरतीच्या पाण्याचा अंदाजच आला नाही. प्रतिपदा असल्यानं दुपारच्या सुमारास समुद्राला पूर्ण भरती येणार होती. अवघ्या 15 ते 20 मिनिटात भरतीचं पाणी गाडीपर्यंत पोहोचलं. घाबरलेल्या पर्यटकांनी गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण चाकं वाळूत गोल फिरून गाडीची चेसी थेट वाळूला चिकटली आणि भरतीची वेळ असल्यानं समुद्राच्या उग्र लाटांनी संपूर्ण गाडीला घेरलं. बघता बघता पाणी गाडीच्या थेट इंजिनमध्ये शिरलं. पर्यटकांची ही उडालेली दाणादाण पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अखेर स्थानिक प्रशासन नागरिकांच्या मदतीनं ही गाडी समुद्राच्या तावडीतून बाहेर काढण्यात आली. समुद्र खवळलेला असताना आणि धोक्याच्या सूचना फलकांवर स्पष्ट लिहिलेलं असतानाही पर्यटक स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतायत. त्यामुळे प्रशासनानं सुद्धा यावर लक्ष द्यावं आणि अशांवर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी आता जोर धरू लागली आहे. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कणकवली नगरपंचायत आणि कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं कणकवली कॉलेजच्या पटांगणावर वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. तसेच बाईक रॅली, रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आली. हर घर तिरंगा घर घर तिरंगा या कार्यक्रमाअंतर्गत कणकवली कॉलेजच्या पटांगणावर वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आलं. तसेच कणकवली शहरात बाईक रॅली, रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या वंदे मातरमच्या सामूहिक गायनानं कॉलेज परिसर भारावून गेला. त्या जिल्ह्याचे तालुक्याचे नागरिक
मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व विद्यार्थी बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी या हर घर तिरंगा हा जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. खरं तर वंदे मातरम हे जे काही गीत आहे त्या गीताला जवळजवळ 150 वर्षापेक्षाचा अधिकचा काळ त्या ठिकाणी लोटलेला आहे आणि हे गीत प्रत्येकाच्या भारतीयाच्या मनामध्ये एक स्फुरण त्या ठिकाणी निर्माण करतं आणि देशाबद्दलची एक आत्मीयता प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी रुजवली जाते. खरं तर हा जो देश जो पारतंत्र्यात होता, जो इंग्रजांच्या राजवटीत होता, जो ब्रिटिशांच्या राजवटीत होता, याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम त्या देशातल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतीवीरांनी त्या ठिकाणी केलं. अनेकांच्या त्यागातनं, बलिदानातनं आणि समर्पणातनं हा देश त्या ठिकाणी स्वतंत्र झालेला आहे आणि म्हणून या स्वतंत्र देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत, जबाबदार नागरिक आहोत आणि म्हणून ही जबाबदारी या निमित्तानं या देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर नेण्याकडे, विकासाकडे नेण्याकडे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये हा देश कसा त्या ठिकाणी आघाडीवर राहील आणि आपल्या तिरंग्याचं जे महत्व आहे ते महत्व हे सगळ्यांनी त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे. खरं तर उद्या 80वा आपला वर्धापन दिन आहे भारतीय स्वातंत्र्याचा 15 ऑगस्ट 1947. जवळजवळ त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि उद्या आपण हा 15 ऑगस्ट या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि म्हणून त्या स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा तुम्हाला ऍडव्हान्स त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं आणि हा आपला देशाचा स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करावा. मी सगळ्याच प्रशालेच्या आपले विद्यामंदिर प्रशाला असेल, कणकोली कॉलेज असेल, या कणकोली शहरातल्या सगळ्याच शैक्षणिक संस्था असतील, माझ्या नगरपंचायतचे कार्यालय असेल किंवा कर्मचारी असतील, या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की गेली 3 दिवस आपण हा एक हर घर तिरंगाच्या निमित्ताने एक उत्सव या शहरामध्ये देशाच्या संदर्भातला एक उत्सव वंदे मातरम गीत असेल, हर घर तिरंगा असेल, या माध्यमातून एक देशाचा प्रेमाचं एक वातावरण, देशाच्या बलिदानाचं एक वातावरण, देशाच्या स्वातंत्र्याचं एक वातावरण या निमित्तानं आपण साजरा करतो. अनेक आपण रॅली काढल्यात, अनेक प्रकारच्या स्पर्धांचं आपण आयोजन केलं आणि याच्यामध्ये सगळ्यांनी तितकाच सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून हे काम आपल्याकडनं त्या ठिकाणी झालं आणि तुमच्या कामाचं सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करतो. परत एकदा आपल्या सर्वांना या हर घर तिरंगाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि उद्याच्या आपला जो 15 ऑगस्ट 1947ला जे भारताला स्वातंत्र्य मिळालं, उद्याचा जो आपला 80वा स्वातंत्र्य दिन आहे त्या स्वातंत्र्य दिनाला सुद्धा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. उभादांडा गावात सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीनं घर नंबर दिल्याचे आरोप तसेच परप्रांतीयांना ग्रामपंचायत सहकार्य करत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर केलेत. याबाबत उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांनी स्पष्टीकरण देताना कोणत्याही प्रकारे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झालं नसून गावचं नाव खराब न करता सर्वांनी गाव विकासासाठी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलंय. उभादांडा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. मी प्रथम नागरिक निलेश चमणकर, उभादांडा सरपंच, ठामपणे तुम्हाला इथे सांगतो की उभादांडा हे आज जगातील पर्यटनदृष्ट्या खूप मोठं गाव आहे. हे गाव पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी आणि त्याचं चांगलं नाव जाण्यासाठी आमचे सर्व सभासद आणि सहकारी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत आहोत आणि अशा या आमच्या गावाचं नाव काही मंडळी चुकीच्या पद्धतीने आरोप करून, चुकीच्या गोष्टी पसरवून नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे आणि असा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांना जनता कधीच सोडणार नाही हे त्यांनी पहिले लक्षात ठेवावं. परप्रांतीयांना ग्रामपंचायत मदत करते किंवा परप्रांतीयांसाठी ग्रामपंचायत आहे असं वारंवार हे ओरडून सांगत आहे. परंतु या यूट्यूबच्या माध्यमातून मी सर्व उभादांडावासियांना, सर्व जनतेला सांगू इच्छितो की परप्रांतीयांना जमिनी देण्याचा, विकण्याचा किंवा परप्रांतीयांसाठी ग्रामपंचायत काम करते हे बोलण्याचा मुळात ह्या लोकांना नैतिक अधिकार नाही. कारण
जे यूट्यूबमध्ये आज आम्हाला दिसतात आहे, जी माणसं आजूबाजूला वावरत आहेत, या गावात पी रवी नामक परप्रांतीय सर्वप्रथम आला. त्याला कोणी आणलं? हीच मंडळी त्यामध्ये होती. आज काही रिसॉर्ट गावामध्ये आलेत, त्या रिसॉर्टचे व्यवहार कोणी केले? त्याचं कमिशन कोणी मिळवलं? आज फक्त ग्रामपंचायतीला चुकीच्या पद्धतीने ओरडून बोंब मारून त्याची बदनामी करण्याचं, पर्यायाने या ग्रामपंचायतीचं, या गावाचं नाव खराब करण्याचं ही मंडळी काम करत आहे. मी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, CRZ कायदा माझ्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही या खुर्चीवर बसल्यापासून एकही CRZ मध्ये घर नंबर दिलेला नाही. CRZ कायद्याचं बिलकुल उल्लंघन केलेलं नाही. हे वारंवार यांना सांगत आहे. का ते स्वतः याची चौकशी करून नंतर बोलत नाही? फक्त उगाचच बोंब मारावी, उलट काहीतरी बोलावं. दुसरा विषय, घर नंबर चुकीच्या पद्धतीने दिलेला ते म्हणत आहे, चुकीच्या जागेवर दिलेलं म्हणत आहे. परंतु जे घर मूळ जिथे होतं तिथेच घर आहे. ज्या घर मालकाची आमच्याकडे अर्ज आला की सदरची माझी घरपट्टी भरायची राहून गेलेली आहे, ती घरपट्टी भरून घ्यावी आणि माझा वारस तपास करून मिळावा, मासिक मीटिंगमध्ये हा विषय आला. मासिक मीटिंगमध्ये विषय आल्यानंतर त्याच्यावर सर्व सदस्यांची चर्चा झाली. चर्चा होऊन त्यामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांचं मत घेतलं गेलं की बाबा सदर घर नंबरची जो घरपट्टी आहे ती निर्लेखित झाली आहे का, ते घर त्याची पंचयादी झाली आहे का. जर कुठेच काही झालेली नसेल आणि केवळ घरपट्टी भरलेली राहिली असेल तर दीडपट त्याला दंड आकारून त्याची घरपट्टी भरून घेण्यात यावी. त्यानंतर त्याचा वारस तपास करून घेण्यात यावा. आणि या कायदेशीर प्रोसेस प्रमाणे हे सर्व झालेले आहे. आज त्याच्यातले काही सदस्य म्हणतायत की आम्हाला हे माहिती नाही. मी मुळात सांगतो, आमचे जे जुने जाणते सदस्य आहेत बळीराम कुबल यांनी, आम्ही सुरुवातीलाच बसल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की जर पारदर्शक आपल्याला कारभार करायचा असेल तर मीटिंग झाल्यानंतर त्याचं प्रोसिडिंग सर्व सदस्यांना हवं असेल तर त्यांना ते मिळावं. आणि त्याप्रमाणे हे जे सदस्य आमच्यावर आरोप करतात आहेत ते प्रत्येक मीटिंगचं प्रोसिडिंग घेत आहेत. मग ज्यावेळी 3-4 बैठका झाल्या, त्यामध्ये हे विषय झाले, त्यावेळी सर्वानुमते झाले, त्यावेळी त्यांची उपस्थिती आहे. आणि असं असताना आता मागावून काहीतरी चुकीचं बोलणं ही गोष्ट आपल्याला तरी कशी वाटते सांगा. मुळात हे सदस्य ज्यावेळी त्या एका गावातला एक कॉम्प्लेक्सचा विषय आला, आता सांगतो तुम्हाला, त्या कॉम्प्लेक्स बाबत हे सदस्य कॉम्प्लेक्स करताना फार आग्रही होते. परंतु आता ज्यावेळी त्या सदर वॉर्डमध्ये जलजीवनची कामं आम्ही घेतली, संपूर्ण गावामध्ये घेतली, माझ्या मागच्या कमिटीने त्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यांनी सुद्धा या गावासाठी पाणी गावासाठी मिळावं म्हणून बक्षीसपत्राने जमिनी दिल्या. मी सुद्धा स्वतः जमीन दिलेली आहे. परंतु 2 नंबर जो वॉर्ड आहे, ज्या वॉर्डमधील हे लोक आरोप करणारे आहेत जास्तीत जास्त, त्यांना 1 गुंठा जमीन का नाही देता आली. आणि ज्यावेळी हे कॉम्प्लेक्सवाले आम्हाला 1 गुंठा जमीन द्यायला रेडी आहेत, द्यायला तयार आहेत, त्यावेळी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांचा काहीतरी रस्त्याचा प्रश्न आहे, तर त्या वैयक्तिक स्वार्थासाठी ती जमीन घेऊ नये म्हणून का आम्हाला अडवत आहेत, का आम्हाला सांगत आहेत, हे कुठेतरी गोष्ट संशयास्पद आहे. फक्त ग्रामपंचायत बॉडीवर चुकीच्या पद्धतीने काहीतरी आरोप करणं, चुकीच्या पद्धतीने बोलणं हे आता त्यांनी थांबवावं. यापुढे असले विषय जे परप्रांतीय या गावात आम्ही नेहमी लोकल लोकांना सांगत असतो की तुम्ही जमिनी देऊ नका, स्वतः विकास करा. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की जमिनी ह्या वैयक्तिक मालकीच्या आहेत, त्या कोणी कोणास विकाव्या यावर ग्रामपंचायत बंधन आणू शकत नाही. परंतु आम्ही ग्रामसभेमध्ये तशा प्रकारचा ठराव घेतलेला आहे की शक्यतो परप्रांतीयांना ह्या गावात जमिनी मिळणार नाही, विकू नये लोकांनी. परंतु वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याबाबत आम्ही कोणालाही अडवू शकत नाही. तो त्यांचा खाजगी मालमत्ता असते. पण ग्रामपंचायत म्हणून कुठेही कधीही या लोकांना एंटरटेन केलं गेलेलं नाही. CRZ मध्ये कुठचा एकही नंबर दिलेला नाही, पुन्हा एकदा सांगतो. आणि त्यामुळे अशी गावाची बदनामी करणं, पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या गावाचं नाव खराब करणं ह्या लोकांनी आता थांबवावं, एवढं मी सांगतो. जलजीवन सारखा प्रोजेक्ट ज्यामध्ये स्वतः म्हणून गावकऱ्यांनी फुकट मोफत जमिनी दिल्या तरच हे प्रोजेक्ट सक्सेस होऊ शकतात. माझ्या पूर्वीच्या बॉडीने सुद्धा, म्हणजे माजी सरपंच होते, त्यांनी माझ्या वॉर्डमध्ये टाकीसाठी 2 गुंठे जागा दिलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या सिद्धेश्वर वाडीमध्ये राजाध्यक्ष कुटुंबाने जागा दिलेली होती, त्यामध्ये आमची पाण्याची टाकी झालेली आहे.
त्याचप्रमाणे तिसरा जो वॉर्ड माझा वरचेमाड वॉर्ड आहे तिथे विहिरीसाठी जागा मी स्वतः दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वरचा माड कुर्लेवाडी या भागासाठी तुम्ही मोफत जागा दिली म्हणता, ते चुकीचं आहे. ते कुठे दिसत नाही, दिलेलं नाही. ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सर्वे नंबर 64/2 मध्ये 7.5 गुंठे ही माझ्या नावावर जागा आहे आणि त्यातील 1 गुंठा विहिरीसाठी जागा मी दिलेली आहे, जी वरच्या माडमध्येच आहे. त्याच जागेवरती विहीर झालेली आहे. त्यामुळे एखादी चुकीची गोष्ट अर्धवट ज्ञानाद्वारे उगाच ओरडून सांगणं ही अतिशय मूर्खपणा मला वाटतो. खरं तर माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत नवाबाग सारख्या ठिकाणी जेथे 5 ते 15 लाख रुपये जमिनीचा दर आहे तिथे सुद्धा आमचे सदस्य बळी कुबर यांनी मकरंद टाक्कर सारखे आमचे जे क्रिकेट बरोबर खेळायचे त्यांनी स्वतः म्हणून पुढे येऊन तिथे टाकी होण्यासाठी जमीन दिलेली आहे. असे गावामध्ये जमिनी देणारे लोक आहेत, गावाचा विकास करणारे लोक आहेत, स्वतः म्हणून पुढे येऊन काहीतरी करणारे आहेत. पण हे जे कोण आरोप करतायत त्यांनी मला सांगावं एक काम त्यांनी अजूनपर्यंत केलं, गावासाठी 1 रुपयाचा निधी आणला. फक्त काहीतरी व्हाईट शर्ट घालायचं आणि उलटं बोलायचं हे गावाला शोभणारं नाही, हे त्यांनाही शोभणारं नाही. गावाचा विकास हा सर्वांनी एकत्र येऊन करायचा असतो. परंतु अशा प्रकारे फक्त प्रसिद्धीसाठी यूट्यूबवर काहीतरी आपल्याला टाकता येतं, ह्या गोष्टीने चुकीच्या गोष्टी जर ते टाकत असतील तर त्यांनी कृपया ते थांबवावं. कहुना रिसॉर्ट हे कांबळीवाडा सुत्तलवाडी उभादांड्यामध्ये आहे. ह्या रिसॉर्टबाबत सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की ह्याच्या सगळ्या परमिशन्स ज्या आहेत, CRZची असेल, MCZMAची असेल, टाउन प्लॅनिंगची असेल किंवा कलेक्टरांची असेल, ह्या सगळ्या परमिशन वरून आलेल्या आहेत. कहुना रिसॉर्टबाबत जेव्हा झालं त्यावेळी स्थानिक काही लोकांच्या तक्रारीसुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळी त्यांच्या तक्रारी आल्या त्याबाबत ग्रामपंचायतकडून त्यांना वारंवार नोटिसा गेलेल्या आहेत. 3 नोटिसा यापूर्वी त्यांना गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जो त्यांच्याकडून ध्वनी प्रदूषण होत असेल आणि त्या ठिकाणी गडग्यावर पडदे लावले जेणेकरून बाजूच्या वाडीला त्रास होतो, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या बाबतीत आम्ही सर्व सदस्यांनी मिळून कहुना रिसॉर्टमध्ये स्थळ पाहणी केली होती. त्यावेळी जो आवाज होता तो आवाजाचा त्यांनी ध्वनी प्रदूषण कमी केलेला आहे. आवाजाचा जो डेसिबल आहे तो दुसरं हे बसवलेलं आहे. पडद्यांबाबत मात्र त्यांनी काही कारवाई केली नाही. ती पडदे त्यांनी तिथून काढावेत यासाठी त्याबाबतची तक्रार मी स्वतः ऑलरेडी कहुना रिसॉर्ट, पंचायत समिती ऑफिस, टाउन प्लॅनिंग ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या सर्वांकडे केलेली आहे. PWDचे जे PWDच्या अखत्यारीत तिथे जे ब्लॉक घातलेले आहेत कहुना रिसॉर्टमध्ये रस्त्यापासूनचे, हा विषय संपूर्णपणे PWDचा आहे. सभापती महोदयांच्या केबिनमध्ये याबाबत मीटिंग झाली आणि सभापती महोदयांच्या निर्देशानुसार आम्ही दिलेल्या तक्रारीनुसार PWDने ऑलरेडी 2 नोटिसा कहुना रिसॉर्टला काढलेल्या आहेत. त्यामुळे कहुना रिसॉर्टला काढलेल्या सगळ्या ग्रामपंचायतच्या नोटिसा त्या इथे आहेत. आम्ही दिलेल्या काही तक्रारी, त्यांनी जर काही चुकीचं केलं असेल तर त्यांनी ते सुधारावं याबाबत आम्ही वरिष्ठ शासकीय ऑफिसला आम्ही कळवलेलं आहे. परंतु त्याचबरोबर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या कहुना रिसॉर्टमध्ये जवळपास 17 स्थानिक मुलं काम करत आहेत. 17 स्थानिक लोकांना रोजगार, त्यांचं कुटुंबाचं चरितार्थ या कहुना रिसॉर्टवर होत आहे. त्यामुळे कहुना रिसॉर्ट बाबत चुकीच्या गोष्टींबाबत 100% कारवाई ग्रामपंचायत किंवा संबंधित ऑफिसकडून ही भविष्यात केली जाणार आहे. परंतु ती कायद्याने होणार आहे. ती अरेरावीने, जबरदस्तीने न होता त्याला कायदा आहे, कायद्याने त्याची प्रोसेस चालू आहे, ती होईलच. परंतु आम्ही हेही विसरू शकत नाही की गावातील काही मुलांना तिथे रोजगार उपलब्ध आहे. भविष्यात सुद्धा अजून काही मुलांना तिथे रोजगार मिळणार आहे. त्यामुळे कहुना रिसॉर्ट बाबत जे काही लोक, जे कोण लोक उलटसुलट बोलत आहेत, उलटसुलट काही प्रेशर करतात आहेत, त्यांचा खरोखर काहीतरी आर्थिक फायदा आहे का त्यांच्याकडून, ही गोष्ट तपासली गेली पाहिजे. कारण आम्ही जी गोष्ट आहे ती कायद्याने चालली आहे, कायद्याने करत आहोत. सुस्थितीत आहे. परंतु ज्यावेळी अचानक GST वाढल्यामुळे काही काम त्याचं बहुउद्देश हॉलचं अपूर्ण राहिलं. त्यासाठी वारंवार आम्ही
पत्रव्यवहार केलेले आहेत त्याला पैसे मिळण्यासाठी. येणाऱ्या काळात ते पैसे आम्हाला मिळतील आणि बहुउद्देशाचं लवकरात लवकर उद्घाटन होऊन तो लोकांच्या सेवेसाठी रुजू होईल. त्याचं लाईट फिटिंगचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. घरघंटीबाबत तुम्हाला मी एवढं सांगतो की ज्यावेळी आम्ही जानेवारीमध्ये आमची सर्व कमिटी नवीन आहे त्यावेळी घरघंट्या मागवल्यानंतर जवळपास 3-4 महिन्यात घरघंट्या आल्या. घरघंट्या आल्यानंतर त्या कशा वाटाव्या, त्याची योजना कशा पद्धतीत करावी यासाठी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये आमची चर्चा झाली. ग्रामसेवक भाऊनी ही योजना आपण बनवतो कारण त्यांनीच ती योजना बनवायची याबाबत ते मार्गदर्शन आम्हाला करत असायचे. परंतु पहिल्या वर्षी जवळपास 4 वेळा ग्रामसेवक बदलले गेले. आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांना सांगत होतो की योजना बनवा. आम्ही प्रभाग संघांच्या मिटिंगा घेतल्या, बाजूला बचत गट आहे, परंतु ग्रामसेवकांच्या वारंवार बदल्या झाल्यामुळे आणि त्याची वॉरंटी संपल्यामुळे त्या राहून गेल्या. परंतु त्याची वॉरंटी कंपनीकडे पत्रव्यवहार करून आम्ही पूर्ववत 1 वर्षाची घेतलेली आहे. येणाऱ्या 15 दिवसात त्याचं वाटपही होऊन जाईल. घरघंटी वाटताना सुरुवातीचा काळ आमचा जेव्हा आम्ही खुर्चीवर बसलो त्यावेळी गावामध्ये बऱ्याच मागण्या आमच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी सर्वप्रथम जी मागणी होती ती म्हणजे संपूर्ण ओव्हल हे त्यावेळी भरलेले होते आणि त्यामुळे जे बॅक वॉटर समुद्राचं यायचं, खारं पाणी यायचं, त्याने शेतीमध्ये ते पाणी जायचं आणि नमसवाडीचा पूर्ण भाग जो शेतीयोग्य भाग होता त्याच्या परवाड्याला लागून असलेला नमसवाडीचा भाग हा सर्व भाग त्या खाऱ्या पाण्यामध्ये शेती करता येत नव्हतं. सुरुवातीला खुर्चीवर बसल्यावर आम्ही ग्रामसभेमध्ये आवाहन केलं की शासनाचे पैसे या ओव्हर गाळ करण्यासाठी घालता येत नाही तर गावातील लोकांनी पुढे येऊन त्याला पैसे घालावे. ग्रामसभेमध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की हो आम्ही देतो कारण एका दिवसाला 10,000 रुपये जेसीपीचे लागणार होते. जवळपास 2,65,000 रुपये खर्च केले, पैकी 2.5 लाख रुपये हे मी स्वतः खिशातून दिले आणि त्यासाठी गावातल्या नमसवाडी असेल बाकीच्या सगळ्या लोकांनी ते सगळे स्वतः तिथे हजर असायचे. त्यांना माहिती आहे, त्यांनी सारखे आमच्या संपूर्ण बॉडीचे यासाठी आभारही मानले. सुरुवातीच्या काळात हे राहिलं. ह्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मॅडम होत्या. मग घरघंटी हा विषय महिलांशी निगडीत होता. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की याबाबत तुम्ही निर्णय घ्या, पुढे कसं जायचं ते बघा. का त्यांनी ते केलं नाही? का त्यांनी महिला म्हणून त्या घरघंटीच्या विषयात लक्ष घातलं नाही? MTDC साठी फार मोठा निधी त्यावेळी शासनाकडून वर्ग करण्यात आला, ही गोष्ट खरी आहे. परंतु MTDC हे डिपार्टमेंट पूर्णतः सरकारी डिपार्टमेंट आहे, वेगळं खातं आहे. त्याचा आणि ग्रामपंचायतचा डायरेक्टली काही संबंध येत नाही. ज्यावेळी हे काम MTDC करत होतं त्यावेळी स्थानिक रहिवासी त्यावेळेचे आणि त्यावेळेचे तिथले माझ्या मते वॉर्ड कमिटी मेंबर स्वतः परुळेकर होते आमचे किंवा इतरही लोकांनी वारंवार MTDCला सांगितलं होतं की ही जे काही तुम्ही डेव्हलपमेंट करताय समुद्राच्या जवळ या चुकीच्या पद्धतीने होत आहे. कुठेतरी समुद्र खवळला असताना किंवा पावसामध्ये त्याला तडाखा बसून त्याचं नुकसान होणार आहे. परंतु या गोष्टींकडे शासनाने बिलकुल लक्ष दिला नाही. तत्कालीन त्यावेळी पैसे देणारे कोण मंत्री होते, त्यासाठी MTDCचे कोण अधिकारी होते ज्यांच्यामध्ये नुकसान झालं, ही गोष्ट ज्या कोणी उचलली आहे ती कदाचित योग्यच असेल. त्या बाबतीत शासनाने ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर तो खर्च झालेला असेल तर त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. परंतु MTDC आणि ग्रामपंचायत ह्याचा डायरेक्टली काही संबंध येत नाही. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त सिंधुदुर्ग अभियान पार पडलं. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, सुप्रिया वालावलकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अंमली पदार्थ, ऑनलाईन गेमिंग आणि व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला आणि आपल्या मित्र मैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वत्र आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. एक अचानक कुठलं तरी येणारं संकट आपल्याला अनाहूतपणे आपल्या मागे लागलं. ते संकट कधी आपल्या गावात, कधी आपल्या दारात आणि कधी आपल्या घरात येऊन टेकतंय ते जोपर्यंत वेळ जात नाही तोपर्यंत कळत देखील नाही. असं हे नकळत येणारं संकट म्हणजे व्यसनाधीनतेचं आहे. अंमली पदार्थाचं व्यसन हे संकट जेव्हा घरात शिरतं तेव्हा ते कुटुंब उद्ध्वस्त करायला लागतं. जेव्हा आपण बोलतोय नशामुक्ती बराच वेळ झालाय आपण नशामुक्तीविषयी बोलतोय, ऐकतोय, पण प्रत्येकाला असं वाटतंय की नशेच्या हारी जाणारा तो मी नाही, हे जे घडतंय ते दुसऱ्या सोबत घडतं. आणि हा आबडा आत्मविश्वास समाजाला नशेच्या गर्दीत ढकलतो. युवक किंवा युवती या ड्रग्सच्या मेळ्यात अडकला तर त्याला स्वतःलाही कळत नाही की आपण कुठे चाललो. त्याचं नियंत्रण सुटलेलं असतं आणि तो पूर्ण त्याच्या वेगळ्या विश्वास गेलेला असतो. आणि अशा पद्धतीने एक भविष्य, एक आयुष्य बिघडताना आपल्याला दिसतं. तर आज जो ड्रग्सचा मेळ आहे की पूर्वी असं होतं की लोकांनी स्टोरीज बघितलेल्या असतात वेगवेगळ्या वेब सिरीज असतील, मूवीजमध्ये की छोटे छोटे ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर वगैरे अशा पद्धतीचं पॅकेट्समध्ये बघायचे. परंतु आज शाळांच्या आसपासची दुकानं असतील, महाविद्यालयांच्या आसपासची आस्थापना असेल, अशा पद्धतीतून देखील छोट्या छोट्या टॅबलेट्स असतील, चॉकलेट्स असतील किंवा एक वेगळ्या प्रकारे ड्रग्स समाजामध्ये जात आहे. सांगली जिल्हा परिषदला असताना देखील आम्ही ह्या वर्षावरती काम करत होतो. त्यावेळेस आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना अचानक दप्तर तपासणी करायला सांगायचो माध्यमिक शाळांमध्ये आणि ज्युनियर कॉलेजेसमध्ये. तर दप्तर तपासणीमध्ये पण काही गोष्टी निघायच्या. आणि मला सांगायचं एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आपल्याला सुद्धा देखील माहीत नाही त्या विविध प्रकारचे ड्रग्स आहेत आणि त्याची नावं मुलांना माहीत आहेत, पण आपल्याला माहीत असतं की हे ड्रग्ज आहेत. तर इतकं तीव्र हे समस्या आपल्या समोर उभी आहे. याच्यामध्ये शासन म्हणून आम्ही कायम कटिबद्ध असू. पोलीस प्रशासनाने देखील खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. परंतु सामाजिक प्रश्न आहे तर समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन याच्यामध्ये जनजागृती, प्रचार प्रसिद्धी आणि मुलांवरचं वर्तन याच्यासाठी काम केलं पाहिजे. या मुलांची एनर्जी खूप असते. युवक ज्यावेळेस तरुण रक्त असतं त्यावेळेस अशा गोष्टी मित्रांच्या दबावाखाली किंवा स्टाईल म्हणून करायचं किंवा काय होते ते बघू अशा पद्धतीने एक कुतूहलाने करायचा एक प्रयत्न असतो. परंतु त्याला बळी न पडता जसं आपण एकदम चांगल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितलेलंच आहे की से नो टू ड्रग्ज नाही म्हणण्याची जर धमक दाखवली तर ह्या गोष्टी पुढच्या सगळ्या टळण्यात जातील. तर त्यासाठीचं प्रबोधन होणं आवश्यक आहे. या मुलांची एनर्जी खूप असते या वयामध्ये. तर ती एनर्जी वेगवेगळे क्रीडा प्रकार असतील, छंद असतील किंवा आणखी काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांची एनर्जी वापरली तर त्यांची ही एनर्जी दुसरीकडे वाईट गोष्टींमध्ये नक्कीच डायव्हर्ट होते. माझ्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण का इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. आमचं भविष्य आमचा ॲसेट आहे. सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला एक विकसित जिल्हा बनवण्याचं जे स्वप्न पाहिलं आहे
आणि त्या मार्गावर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आमच्यासाठी इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी ह्याचं भविष्य घडवण्याची जबाबदारी जेवढी आमच्या खांद्यावर आहे तेवढीच जबाबदारी या जिल्ह्याला नशामुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय पावलं उचलतो ही आमच्या खांद्यावर तेवढी मोठी जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा एका बाजूला रोजगार निर्माण करण्याची भाषा करतो, दर्जेदार शिक्षण देण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्यामध्ये नशामुळे आमच्या जिल्ह्यातल्या तरुणांचं भविष्य अगर अंधारात जात असेल तर आम्ही केलेले प्रयत्न जे सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी जे काही स्वप्न पाहिलंय ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून असंख्य अडचणी निर्माण होऊ शकते किंबहुना ते स्वप्न पूर्ण करणंच अशक्य होऊ शकते. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून नशामुक्त सिंधुदुर्ग अभियान आदरणीय SP साहेबांना मी सांगेन आपल्या पोलीस दलाच्या मार्फत हा अभियान अतिशय काटेकोर पद्धतीने आपण पूर्ण राबवणं हे आज आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आपण आता काही शॉर्ट फिल्म इथे पाहिले जिथे विद्यार्थी आपला अनुभव थोडक्यात सांगत होते. तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून अगर विचारलं तर मोहनजींना आणि त्यांच्या सहकार्याने मी आवर्जून सांगेन पोलीस दलाच्या अगर मनात असेल, पोलीस दलांनी अगर इच्छाशक्ती दाखवली तर एकही ड्रग आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही एवढी ताकद आमच्या जिल्ह्याच्या पोलिसांमध्ये आहे. तुम्ही लोकांनी प्रत्येक जे काही जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यावर अगर व्यवस्थित अगर आपण लक्ष ठेवून ड्रगच्या अगर ह्या मुलांपर्यंत पोहोचले नाही तर नशामुक्त सिंधुदुर्गाचं काही अभियान लावण्याची गरजच भासणार नाही. आणि म्हणून आमच्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक साहेबांना सांगेन आणि सगळ्या त्यांच्या सहकार्याने सांगेन नशामुक्त अभियान ही जबाबदारी सर्वात जास्त ही पोलीस खातं आणि आपल्या सगळ्यांवर पण तेवढीच एक लक्षात घ्या. आपण नुसतं मुलांकडे आव्हान करून हे काम पूर्ण होणार नाही. पण नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज येतात कसे, कुठल्या मार्गाने येतात, कोण घेऊन येतं या सगळ्याची माहिती असणारे आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंट आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आदरणीय राणे साहेब पोलीस नशामुक्त सिंधुदुर्ग संदर्भात मटका जुगार हे सगळ्यात कुठल्याच गोष्टी आमच्या सिंधुदुर्गामध्ये असता कामा नये ही भूमिका जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे. आमच्या सकट हे मी आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये नशामुक्त जिल्हा होणं ह्याच्यावर आमच्या सगळ्यांचे अतिशय बारकाईने लक्ष आहे. ह्याचा आतापर्यंत तरी अनुभव माझ्या सगळ्या सहकार्याने आतापर्यंत आला असेल. झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने कोणाच्याही कडून आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज येता कामा नये एवढी कडक यंत्रणा पोलीस अधीक्षक साहेब आपल्या सगळ्यांची लागलीच पाहिजे अशा भूमिकेत आम्ही आहे. देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याच्या अमृतमय स्मृती जागवणाऱ्या वातावरणात हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील 1600 विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगा प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रप्रेमाचा जागर केलाय.
कार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. आपण सरपंच असताना जास्तीत जास्त स्थानिकांच्या CRZ नियमांच्या अधीन राहून घर नंबर दिल्या. तसेच कोणत्याही परप्रांत्यांना चुकीच्या पद्धतीने जागा देण्याचं काम माझ्या कार्यकाळात झालं नाही. एकीकडे परप्रांत्यांना सहकार्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला आमच्यावर आरोप करायचे, हे थांबवावं, अन्यथा पुढच्या वेळी नावानिशी सर्व जाहीर करणार असल्याचा इशारा उभदांडा माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र डिचोलकर यांनी दिलाय. उभदांडा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर चुकीच्या पद्धतीनं घर नंबर तसेच परप्रांत्यांना जमिनी दिल्याचे आरोप केले. यावर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निलेश चमणकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी सरपंच डिचोलकर बोलत होते. मी देवेंद्र डिचोलकर, माजी सरपंच, विद्यमान वार्ड क्रमांक 1 सदस्य. मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे याचं स्पष्टीकरण देत आहे. मुळात जे आरोप केले गेले CRZ क्षेत्रात परप्रांतीयांना नंबर दिले, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आम्ही पूर्ण जे 5 वर्षा शेवटचे 1-1.5 वर्ष जे घर नंबर दिले, स्थानिक माणूस आहेत त्यांनाच दिलेले आहे. जास्तीत जास्त घर नंबर आम्ही स्थानिकांना दिलेले आहेत. आणि सागरेश्वर येथे फक्त स्थानिक सोडून असे 3 माणसांना आम्ही नंबर दिलेले आहेत घर नंबर. मुळात हे जे परप्रांतीय विषय सांगतात त्यावेळी परप्रांतीयांचा मुद्दा न होता आम्ही जे घर नंबर दिलेले आहेत ते 5 वर्षापूर्वी दिलेले आहे. तरी पण त्याचं स्पष्टीकरण मी आज देत आहे. त्यावेळी परप्रांतीय हा विषयच नव्हता. परप्रांतीय हा विषय एक 5-6 महिन्यापासून आलेला आहे. मुळात जे आम्ही घर नंबर दिलेले आहेत त्याच्यात एक डॉक्टर आजगावकर म्हणून आहे. ते डॉक्टर आजगावकर हे वेंगुर्ल्याचे सुपुत्र आहेत. त्यांची आई वेंगुर्ल्याची, आजी वेंगुर्ल्याची, त्यांचे वडील वेंगुर्ल्याचे. त्यांच्यानी स्वतः ग्रामपंचायतीला सुद्धा लेटर दिलेलं आहे की आपली पूर्ण हे म्हणजे मी म्हणजे वंशावळापासून त्यांनी दिलेलं आहे, कुठे माझा जन्म झाला, कुठे काय केलं. त्या डॉक्टर आजगावकरने आपल्याला कोरोनाच्या काळात इथं वेंगुर्ल्या देऊन सगळ्यांना चांगली सुविधा पण दिलेली आहे असे डॉक्टर आजगावकर. दुसरे नंबर 2 फक्त 3 माणसांना आम्ही नंबर दिले जे स्थानिक लोक सोडून. नंबर 2 पी रवी. म्हणून त्या पी रवीला आणलं कोणी? पी रवी हा कुठून आला आम्हाला काहीच माहित नव्हतं. त्याचे 2 सातबारे होते. पूर्ण सचिवाच्या संमतीने 2 सातबाऱ्यावरती 2 सातबारे बघून त्याचे शेतकरी दाखला बघून त्याला नंबर दिलेले गेले. तर पी रवी हा गोव्याचा आहे. गोवा परप्रांतीयामध्ये येतं काय हे अजून तर आपल्याला काय माहित नाही. पण इकडचे आपले स्थानिक इकडचे जे मुलं आहेत ते गोव्यामध्ये जास्तीत जास्त मुलं ही गोव्यामध्ये सर्व्हिसला आहेत. मग ते परप्रांतीयामध्ये येतं काय? असे ते पी रवीचे जास्तीत जास्त ते पी रवीला नंबर दिले असते. पण ज्यावेळी पंचायत समितीने त्याची पाहणी केली त्यावेळी त्याचे जे घर नंबर दिलेले आहेत ते सर्व जी घरं आहेत ती तिथल्या तिथं आहेत. कुठच्याही चुकीच्या पद्धतीने आम्ही कुणालाही घर नंबर दिले नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांच्यानी उपस्थित केला आहे की घर नसताना आम्ही नंबर दिले. ते त्या आपल्याद्वारे त्यांना एक सांगायचं आहे की ज्यावेळी आम्ही जो अनिल जाधव म्हणून सागरेश्वरला ज्यावेळी आम्ही त्याला नंबर दिलाय त्यावेळी तिथं इमारत होती. त्यानंतर पुढे काय झालं त्यानंतर 3 महिन्यात आमच्या बॉडीचा पिरियड संपला. म्हणजे जे आम्ही जी 2017 मध्ये निवडून आलेली बॉडीचा पिरियड 3 महिन्यानंतर झाला. पुढे काय झालं, कसं झालं, काय झालं हे माहित नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सदर घर नंबर करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे. घर नंबर त्यांनी रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज दिलेले होते. आणि त्याला ज्यावेळी आम्ही नंबर दिले त्यावेळी तिथं इमारत होती ना. त्यानंतर काय झालंय, मागे काय झालं आता ते मी सांगू शकत नाही ना. त्यांनी कशाला काय केलं, घर नंबर कशासाठी रद्द केले हे मी काय सांगू शकत नाही. असे चुकीच्या पद्धतीने जे आरोप चालले आहेत ना ते पूर्ण चुकीचे आहेत. कुठच्याही परप्रांतीयांना आम्ही नंबर दिलेले नाही आहेत. जे नंबर दिले आहेत ते स्थानिकच लोक आहेत. जे अनिल जाधव आहेत हे कुडाळचे आहेत, डॉक्टर आजगावकर हे वेंगुर्ल्याचे, आणि जे पी रवी म्हणून आहेत ते गोव्याचे होते. हे एवढं आम्ही गेलो. पण
या 5 वर्षामधले जी आम्ही विकास कामे केली हे कोणीच त्यावर चर्चा करत नाही. मी माझ्या 5 वर्षात कमीत कमी 10 कोटीच्या वर विकास कामे केली. म्हणजे तुम्हाला 2-4च कामं सांगतो. जे केपादी मी जवळजवळ 2.5 कोटी रुपये आम्ही नळ पाणी योजनेसाठी आणले. स्वतः आम्ही ग्रामसेवकांना घेऊन जाऊन 4-5 वेळा आम्ही ती मंजूर करून, त्यानंतर आताच्या सरपंचाने ती सगळी मार्गोत्तच लागली. त्यानंतर केपादेवी हे काम करताना आम्हाला सचिन वालालकर, नगराध्यक्ष राजन गिरव यांच्या सहकार्यातून आमदार दीपक केसरकर आणि रवी चव्हाण यांच्यानी भरघोस निधी दिला. दीपक केसरकरने ते भरभरून आम्हाला या उभाझंडा गावाला निधी दिलेला आहे. 80 लाखाचा आम्ही माझ्या ह्याच्यात केपादेवीकडे पूल बांधलं. बहुउद्देशीय हॉल 40 लाख. या ग्रामपंचायतीचे सुशोभीकरण आहे ते त्याला सुद्धा दीपक केसरकरने निधी दिला आहे. जे रस्ते आहेत प्रत्येक वाडीतले रस्ते माझ्या काळात केलेले आहेत. प्रत्येक वाडीतले सागरेश्वर रस्ता, आता तिकडचा एक माणूस सांगतो ह्या बॉडीने काहीच केलं. मग सागरेश्वरचं जे स्मशानभूमीकडे रस्ता केलाय त्याला डांबरीकरण आमच्या काळात सुरू झाले. पहिल्यांदा डांबरीकरण आम्ही केले. मी 1 नंबर वार्डासाठी स्वतःची जागा मी 2 गुंठे, आज त्या जागेचा कमीत कमी त्याची किंमत 15 लाखाच्या वर आहे. स्वतःच्या जागेचं मी बक्षीसपत्र करून दिले. कितीतरी असते मी विकास कामे केलेली आहेत. मी लोकवर्गणीतून 12.5 लाख रुपये लोकवर्गणी जमून आम्ही पर्यटन महोत्सव केलाय. त्यानंतर हे खाली ब्राह्मणाचं हे आहे स्थळ आहे, तिथं पूर्ण जे स्टाईल तिकडे आम्ही स्वतः करून आमच्या खिशातल्या पैशातनं केली. पर्यटनातले राहिलेले पैसे आणि स्वतःच्या खिशातले पैसे करून मी खर्च केले. कितीतरी विकास कामं केले. आणि काही लोक माझ्या नावाने ओरड मारतायत की मी परप्रांतीयांना जागा दिली. मला आपल्या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे, कुठच्याही परप्रांतीयाला आम्ही जागा दिलेली नाही. पण आज जे परप्रांतीयावरती आरोप करतात परप्रांतीयांना आम्ही जागा दिली, मग त्या माणसाला मला एकच सांगायचं आहे, खवणा, भोगवे आणि वांगणी इथं परप्रांतीयाला कोणी जागा दिली? परप्रांतीयांच्या कमिशन तुम्हाला चालतं. त्या परप्रांतीयांच्या कमिशनवरती तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. भोगव्यामध्ये रस्त्याला दिलेले पैसे फसवून कोणी 20 गुंठे जागा घेतली. भोगव्यामध्ये हे बघा, भोगवा 70चं 2 हे एकच प्रकरण सांगतोय. सगळी प्रकरण जे बोलतात ना त्याची सगळी प्रकरणाची लिस्ट माझ्याकडे आहे. ही बघा सगळी आहे लिस्ट. भोगव्याला 70चं 2 नवनीत कपूर या परप्रांतीय लोकांना कोणी जागा दिली? असे कित्येक नावानशी. त्याला परोळ्याचा एक राजकीय नेता आहे, भोगव्याचे एक राजकीय नेते आहे. ते सगळ्यांची नाव पुढच्या टाइमला मी नावानिशी तुम्हाला सगळे पुरावे देतो. असे कितीतरी. मग हे लोकांना कमिशन परप्रांतीयांचं चालतं, त्याच्यावर तर तुम्ही तुमचं अस्तित्व सगळं सिद्ध केलं. पण आता तिकडे परप्रांतीयांना सहकार्य करायचं नाही, इथं येऊन गावात आमच्या नावाने ओरड मारायची, आम्ही परप्रांतीयांना जागा दिली. परप्रांतीय हे कितपत योग्य आहे? तुमचा पण तोच व्यवसाय आहे ना? नाहीतर तुमचा व्यवसाय काय आहे? तुम्ही सगळे जागा जे दिले आहेत ना ते सगळे परप्रांतीय पुढच्या वेळी सगळे नावानिशी सगळी नावांची लिस्ट माझ्याकडे आहे. कोणाकडनं काय घेतलं, कोणाकडनं कोणी भोगव्याला 20 गुंठे जागा घेतली, परप्रांतीयाचे पैसे रस्त्याचे खाऊन, हे सगळे नावानिशी मी पुढच्या वेळेला जाहीर करेन. त्याच्यामुळे आम्ही जे नंबर दिले 5 वर्ष जो आम्ही कारभार केला तो चांगल्या प्रकारे कारभार केला होता. 5 वर्षात कुठच्याही परिस्थितीत आमच्या जो आम्ही कारभार करताना कुठच्याही परिस्थितीत गालबोट लागलं नव्हतं. अजून शेवटपर्यंत आमच्या वेळेला मोठमोठ्या ग्रामसभा झाल्या. एक निंगली स्कूलची ग्रामसभा झाली, त्यानंतर हेडेकराकडचं ते मारहाणीचं प्रकरण त्याला पण योग्य रीतीने आणून आम्ही चांगल्या प्रकारे लोकांना न्याय दिला. 5 वर्षात चुकीच्या पद्धतीने कुठचीच कामं केलेली नाहीये. जे लोक आज बोलतायत त्यांनी एकाद्र विकास काम केलं असं सांगावं. आम्ही जी विकास कामं केली ना त्यांची शोधून काढावी. 10 कोटीच्या वर एवढी कामं आम्ही केलेली आहेत पहिल्यापासून. ग्रामनिधी असो, 15 असो, न होणारी मुठवाडी गिरवाडीमध्ये तर न होणारे 8 ठिकाणी आम्ही हायमास लावले, बहुउद्देशीय हॉल केला. अजून खूप कामांची लिस्ट आहे पण मी ती आता सांगत नाही. पण आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छिते, आम्ही जो कारभार केला आताचा कारभार सुस्थितीत आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा कारभार आम्ही ग्रामपंचायत कुठच्याही आम्ही परप्रांतीयांना नंबर दिलेले नाही. आणि जर नंबर दिले असतील तर ते 18 जुलै 2016च्या परिपत्रकाने CRZ मध्ये जो GR आला जो सगळीकडे चालतोय त्या GRच्या आधारे आम्ही नंबर दिलेले आहे.
सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 9955663655 आणि 9619581234. मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरलेल्या पाळणेकोंड धरणाला नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. धरणातील वाढत्या जलसाठ्याचं स्वागत करत आणि भविष्यातील परिसराला समृद्धी लाभावी या प्रेरणेनं नगराध्यक्षांच्या हस्ते जलपूजन करून धरणात नारळ अर्पण करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यामुळे पाळणेकोंड धरणाची पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे. सावंतवाडीतील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांसह धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडेवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोकले, ॲडव्होकेट सिद्धार्थ भांबुरे, पाणी पुरवठा अधिकारी प्राजक्ता कांबळे, सुमित वारंग आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचे चरित्र आपण वाचलंय. ते अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचं विद्यार्थ्यांनी वाचन करावं, त्याचा एकतरी विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. राजासाहेब हे विद्वान आणि अष्टपैलू होते असे उद्गार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी काढले. लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोसले यांची 99वी जयंती आणि जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब, संस्थेच्या अध्यक्षा राणीसाहेब, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले जे मुंबई विद्यापीठाचेही अधिसभा सदस्य आहेत, सर्व नियामक मंडळ तसेच संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमच्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य भारमल सर, उपस्थित सर्व समोर जी सगळी राजेसाहेबांवर प्रेम करणारी सर्व सावंतवाडी आणि आसपासच्या गावामधून आलेली सर्व प्रतिष्ठित मंडळी, प्राध्यापक वर्ग, माझे तरुण विद्यार्थी मित्र आणि पत्रकार बंधू भगिनींनो, खरं म्हणजे एखादा असा हा एक अतिशय हृदय कार्यक्रम सोहळा आहे. म्हणजे जेव्हा आपण लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवराम राजे भोसले यांचा आपण जर चरित्राचा जर आढावा घेतला, माझ्या तरुण मंडळी विद्यार्थ्यांना विशेषतः हे विनंती राहील, अपील राहील की त्यांनी त्यांचं चरित्र जरूर वाचावं आणि त्यातून प्रेरणा घ्यावी. कारण त्यांचं जे पूर्ण आयुष्य आहे, म्हणजे एकंदरीत आता जसा आढावा घेतला गेला या निमित्ताने जन्मशताब्दी वर्षाच्या जे काही वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे, हे कार्यक्रमाचा आढावा घेतानाच लेफ्टनंट कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवराम राजे भोसले यांचं साधारणतः चरित्राचाही त्यांनी धावता आढावा आपण घेतला. त्यातून आपल्याला लक्षात येतं की त्यांची शिक्षणाबद्दलची प्रचंड तळमळ होती. एक अतिशय अलौकिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि मुख्य म्हणजे जसं त्यांनी उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तिथल्या शिक्षणाची खूप मोठी मुहूर्तमेढ रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केली आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र तसेच अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रासाठी एक खूप मोठं दीपस्तंभ असा तो कार्यक्रम झाला शैक्षणिक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आणि त्याच प्रकारे जेव्हा सावंतवाडीचं त्यावेळेसचं जर आपण मला वाटतं घेतला आढावा घेतला, म्हणजे 50-60 साली निश्चितच तिथलं सगळं जे डोंगर माथ्याने वेढलेलं हे गाव आणि अशा ठिकाणी मुलींना शिक्षणासाठी दुसरीकडे जावं लागू नये, त्यामुळे एक चांगलं दर्जेदार महाविद्यालय सुरू करणे आणि पंचम खेमराज महाविद्यालय त्यानिमित्ताने सुरू झालं. आणि तसंच त्यांच्या
25 वर्षाची जी 5 आमदारकी टर्म त्यांना मिळाल्या, त्यातून त्यांनी जे काही वेगवेगळे कार्य सुरक्षेच्या दृष्टीने असेल किंवा पोलिसांच्या दृष्टीने असेल, आणि तसंच जो आत्ता आढावा घेतला की जो महाराष्ट्र हस्तकला मंडळ या निमित्ताने त्यांनी जे काम केलं आणि त्यातून लोककलांना ज्याप्रमाणे राजाश्रय दिला आणि सगळ्या कलाकारांना समोर आपण पूर्णपणे त्यांना पाठिंबा देऊन त्या कला नुसत्या जिवंत राहणार नाही तर त्यामध्ये समृद्ध भर पडावी या दृष्टीनं त्यांनी जे केलेलं कार्य ते खूप अलौकिक आहे. त्यामुळे आपण त्यांच्या स्मृतीला आदरांजली देऊन मला वाटतं आपल्या शैक्षणिक कार्याचा एक शुभारंभ या निमित्ताने जे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने जे काही आपण करणार आहोत त्याचाच एक चांगल्या तऱ्हेने कार्य मला वाटतं वर्षभर चालावं, ज्यातून शिक्षणाची तर मुहूर्तमेढ राहीलच, पण वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, इथल्या जनतेच्या जिव्हाळ्याचे जे उपक्रम असतील ते सगळे उपक्रम या निमित्ताने आपल्याला जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने चालू होतील आणि त्यानिमित्ताने मला वाटतं मी माझ्या त्या सगळ्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा आपला शिक्षणाचा आढावा, कारण जसं हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी जशी शिक्षणासाठी जी ओढ घेतली आणि आपण जसं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपले राजेसाहेब, ते त्या काळात NIT सुरतकलमधून त्यांनी इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन केलं. NIT सुरतकल ही वन ऑफ द टॉपमोस्ट NITs मधली इन्स्टिट्यूट आहे. त्या काळात तिथं शिक्षण घेतलं हे खरोखरच खूप मोठा त्यांचं कर्तृत्व म्हणता येईल. राणीसाहेबांनी पण मला वाटतं तशा मुंबई विद्यापीठाच्या त्या विद्यार्थिनी आहेत, कारण त्यांनी JJ स्कूल ऑफ आर्ट्स आणि तसंच मला वाटतं रचना संसद महाविद्यालयामध्ये त्यांनी इंटेरियर डिझाईन केले, त्यामुळे त्याही मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीच आहेत आणि युवराज स्वतःच मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळ ही खूप चांगल्या दृष्टीनं मला वाटतं राजघराण्याच्या दृष्टीने एक चांगला आदर्श आपल्या समोर येत आहे. हे करताना मला वाटतं काही आपण या शिक्षणाच्या आगामी जे काही शिक्षण असेल त्यातले काय वेगळे आव्हान आहेत, त्यात कशा उत्कर्षाच्या संधी आहेत, त्यामधून आपलं करिअर आमचे तरुण मित्रमंडळी कशी पुढं करू शकतील याचा थोडा मी आढावा आपल्यासमोर सादर करतो. एकीकडे आपण जे आव्हानं बघितले तशा शैक्षणिक संस्था, त्यानंतर त्यातून वेगवेगळ्या येणारे अभ्यासक्रम आणि मला वाटतं त्या अभ्यासक्रमाचे जवळपास मुंबई विद्यापीठातच तुम्ही जर एकंदरीत अभ्यासक्रम बघितले तर ते 500हून असे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर अपॉर्च्युनिटी मिळाव्या या दृष्टीनं त्यांची रचना केलेली आहे. तरी पण एकीकडे आपल्याला असं दिसतंय की काही अभ्यासक्रमामध्ये घडणारे म्हणजे घटत जाणारे एनरोलमेंट, म्हणजे त्या पर्टिक्युलर अभ्यासक्रमांना जी काही विद्यार्थ्यांची एनरोलमेंट आपल्याला खरं म्हणजे जसं अपेक्षित आहे, जी वाढ होणं अपेक्षित आहे तशी होताना दिसत नाही. त्यामुळे घटणारे एनरोलमेंट आणि त्याच वेळेस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सांगितलेलं आपल्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा वाढवायचा आहे आणि तो 2035 पर्यंत ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 50 पर्यंत न्यायचा आहे. महाराष्ट्राचा आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो बघितला तर साधारणतः आत्ता 36च्या आसपास आपण महाराष्ट्राचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे. भारताचा जर ग्रॉस एनरोलमेंट रेशो बघितला म्हणजे तो हायर एज्युकेशनचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो तो साधारणतः 29च्या आसपास, म्हणजे महाराष्ट्राचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो निश्चितच खूप चांगला आहे आणि आपल्याला तो 50कडं जी आपल्या महाराष्ट्राची शैक्षणिक म्हणून ग्रॉस एनरोलमेंट रेशोच्या दृष्टीने जी घोडदौड करायची ती पण आपल्याला या निमित्ताने लवकर अचीव करण्याची सहज संधी आणि शक्यता आहे. पण हे करताना आपल्याला जेव्हा मुंबई विद्यापीठ म्हणून मी विचार करतो तेव्हा लक्षात येतं की स्वतः मुंबईचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर असे हे इतर अधीनस्थ ज्युरिस्डिक्शनमधले जिल्हे यांचा जेव्हा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपण तुलना करतो तेव्हा लक्षात येतं की अजूनही आपल्याला खूप मोठी झेप या निमित्ताने घ्यायची. म्हणजे एकीकडं
मुंबईचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50पेक्षा जास्त दिसतोय. म्हणजे मुंबई शहराने जे काही भारतीय टार्गेट ते ऑलरेडीच अचीव केले, पण तेच आपण सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा पालघर हे 3 जिल्हे जर घेतले तर इथं जो हायर एज्युकेशनचा एनरोलमेंट आहे, जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो, तो मात्र आपल्याला तेवढा वाढताना दिसत नाही. त्यामुळे एकीकडं या ग्रॉस एनरोलमेंट रेशोचा विद्यार्थ्यांनी एम्प्लॉयबल व्हावं आणि त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळाव्या या दृष्टीनं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेतानाच कुठल्या प्रकारच्या स्किल्स त्यामध्ये दिल्या पाहिजेत, हा त्याचा दुसरा भाग आपल्याला इकडे विचार करावा भाग पडतो. इकडे घटणारा एनरोलमेंट, पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये मधील घटणारा एनरोलमेंट रेट, ॲप्लाइड अभ्यासक्रम जे आहेत त्याकडे आपल्याला वाढणारा ओढ किंवा मोर एनरोलमेंट, आणि त्याच वेळेस आपल्याला वेगवेगळ्या ज्या स्किल्सची रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रीच्या, त्या स्किलची रिक्वायरमेंट आपल्या अभ्यासक्रमाशी कसा सांगड घालता येईल असा दुसरा भाग. या दोन्हीचं खरं म्हणजे खूप महत्त्वाचं चॅलेंज येणाऱ्या शिक्षण सृष्टीसाठी तो मोठं चॅलेंज असणार आहे. आणि हे करताना निश्चित आपल्याला वेगवेगळे बदल आपल्याला यामध्ये अपेक्षित आहेत. आणि जे बदल मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्नित असलेले सगळे महाविद्यालय यांनी ते करायचे आहेत. पंचम खेमराज महाविद्यालय मुंबई विद्यापीठामधलं एक अतिशय नामवंत रेप्युटेड कॉलेज आहे. जसं भारमल सर म्हणाले 2023ला स्वायत्त दर्जा मिळाला, आणि या स्वायत्त दर्जाचा जी काही स्वायत्तता मिळाली त्यातून चांगल्या नवीन अभ्यासक्रमाची आखणी आणि त्या दृष्टीनं त्या अभ्यासक्रमातून चांगले स्किल्स मिळतील या दृष्टीने केलेले प्रयत्न हे आपल्याला त्यातून दिसून येतात. आपल्याला त्यामध्ये अधिक भर घालण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे पुढे जायचं. मित्रांनो, या निमित्ताने एक विद्यार्थी मित्रांनो पर्टिक्युलरली मला या निमित्ताने काही गोष्टी सांगायच्या. आपल्याला बऱ्याच वेळा आपण जे शिकतो ते शिकताना इंटिग्रेटेड अप्रोच किंवा सिस्टीम अप्रोच हा बऱ्याच वेळा अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने अभ्यासक्रमातून तुम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांकडून किंवा तुम्ही शिकत असलेल्या तुम्ही स्वतः घेतलेल्या शिक्षणातून एकंदरीत तो इंटिग्रेटेड अप्रोच तेवढा अचीव होताना दिसत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून देतो. आपल्याकडे आता साधारणतः पर्यावरण बद्दल आपण सगळे खूप अगदी जागरूक असतो की पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपल्याला युनेस्कोने दिले जे 2030 पर्यंत अचीव करायचे आहेत. आता हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या दृष्टीनं मग पर्यावरणाबद्दलची जागरूकता जिथं शक्य असेल तिथं पर्यावरणाचं संतुलन कसं राखता येईल या दृष्टीने प्रयत्न. पण हे करताना ज्या गोष्टींचा आवश्यकता असते, इंटिग्रेटेड अप्रोचची जी आवश्यकता, ती बऱ्याच वेळा आपल्या दैनंदिन व्यवहारातून, शिक्षणातून आणि आपल्या व्यवसाय म्हणून त्यातून ती दिसून येत नाही. तर ते आपल्याला मला वाटतं त्यातून मिळवण्याचा खूप प्रयत्न करावा. साधारणतः आपण असं म्हणतो की आपण पेट्रोल, डिझेल हे फॉसिल फ्युएल वापरतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होतो. मग ते जर पर्यावरणाला घातक परिणाम करणारे हे जर 2 महत्त्वाचे घटक असतील तर त्याला काहीतरी पर्याय दिला पाहिजे. त्यामुळे मग रिन्युएबल एनर्जीची संकल्पना आली. आता आपण इलेक्ट्रिकल व्हेकलचं आपण संकल्पना मांडतो. सोलार एनर्जी जिथं शक्य असेल तिथं सोलार एनर्जी यावी असं आपण समोर मांडतो. पण हे करताना म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे एक आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की कुठल्याही गोष्टीला गुड आणि बॅड असं 2 टोकन असतात. प्रत्येक गोष्टीला काही अंशी चांगल्या बाबी असतात, काही अंशी काही निगेटिव्ह बाबी असतात. त्या निगेटिव्ह बाबी पण त्यासोबत समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्या निगेटिव्ह बाबी जास्त त्याचे घातक परिणाम होणार नाही या बाबतीत जागरूकता ठेवावी लागते. म्हणजे आपण सोलार एनर्जीचं उदाहरण घेऊया. सौर ऊर्जा निश्चितच आपल्या म्हणजे आपला उद्देश पण आहे की साधारणतः 2070 साली आपलं नेट झिरो इमिशन असावे. त्यामुळे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस जे इमिट होतात त्यांचं प्रमाण 0वर आणावं असं आपल्या 2070चा आपला सगळ्यांचा टार्गेट आहे. आणि त्या दृष्टीने 2030, 40 असे प्रत्येक ठिकाणी आपण काही टार्गेट ठेवतो. जसं सोलार एनर्जीच्या बाबतीत म्हणलं जातं की 500 गिगावॅटपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे.
आता सोलर एनर्जी हा एक खूप चांगला भाग, ज्याच्यामुळे आपण जेव्हा विजेसाठी त्याचा वापर करतो, निश्चितच त्याच्यामुळे कुठलेही इमिशन्स होत नाही. पण हे करताना कुठल्याही प्रकारे अर्धवट अप्रोच नको. सोलर एनर्जी निर्माण करण्यासाठी आपल्याला सोलर पॅनल उभे करावे लागतात. सोलर पॅनल उभे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मटेरियल लागतात. सिलिकॉन लागेल, त्यासाठी कॉपर लागेल, त्यासोबत ॲल्युमिनियम लागेल, आणि या सगळे जे मेटल आहेत हे मायनिंग करून नंतर त्यांच्या मेटॅलॉजिकल ऑपरेशन्स करून प्युरिफाय करून ते पॅनल उभे केले जातात. आणि आता लक्षात घ्या की जर साधारणतः मला वाटतं आत्ता आपलं साधारणतः एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर 55% आपण फॉसिल फ्युएलवरचं डिपेंडन्स तिथपर्यंत रिड्यूस केलं आहे, आणि वेगळे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ते आपण सगळे आता वापरायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणावर. म्हणजे भविष्यातला जेव्हा सोलार एनर्जी म्हणून आपण उत्साहाने जाणार त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की सोलार पॅनल आम्ही जेव्हा उभे करू आणि त्याचं 15 वर्षाचं त्याचं लाईफ जेव्हा संपेल तेव्हा त्या सोलर पॅनलचं डिस्पोजल कसं केलं पाहिजे, त्याचा परत नवीन वेस्ट जनरेट होणार नाही ना, याची आपल्याला त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल. आणि जसं इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल आता खूप चांगल्या तऱ्हेने बोललं जातं, इलेक्ट्रिक व्हेकलच्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. इलेक्ट्रिक व्हेकलमुळे टेल एंड इमिशन्स जे असतात, पाईपमधून जे एक्झॉस्ट पाईपमधून जे इमिशन्स होतात ते खूप कमी प्रमाणात होतात, त्यामुळे ते खूप उत्तम पर्याय आहे. पण त्यासाठी लागणारी जी बॅटरी आहे त्याला आपल्याला सिलिकॉन लागेल, जर्मेनियम लागेल, ग्राफाईट लागेल, कॉपर लागेल, निकेल लागेल. तर हे सगळे जे काही मेटल्स आहेत ते परत आपल्याला मायनिंग करावं लागतील. ते केल्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन करावं लागेल. म्हणजे वी आर सपोज टू पे द कॉस्ट इन टर्म्स ऑफ सर्टन अमाऊंट ऑफ पोल्युशन वाईल वी आर प्रोसेसिंग दिस मटेरियल्स. हे आपल्याला कायम लक्षात ठेवलं आहे. आणि ते करताना त्याचा इम्पॅक्ट किती कमी होऊ शकेल तोही आपल्याला महत्त्वाचा भाग आहे. आणि हे करताना जेव्हा लक्षात घ्या, समजा इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमाण खूप वाढलं आणि चांगल्या तऱ्हेने आपला त्याचा इम्पॅक्ट पर्यावरणावर इम्पॅक्ट चांगलाच होणार, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार. पण त्याच वेळेस माझ्या तरुण मित्रांनी या दृष्टीनं महत्त्वाचं काम पुढे घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे त्यामध्ये ज्या वापरणाऱ्या बॅटरीज आहेत त्या बॅटरी काही कालावधीनंतर आपल्याला डिस्पोज करावं लागणार आहे. मग ते डिस्पोज करायच्या का रिसायकल करायच्या, रिसायकल करायचे असतील तर काय टेक्नॉलॉजी लागतील त्याची तयारी आजपासून केली पाहिजे. त्यामुळे 1-2 उदाहरणे या निमित्ताने आपल्यासमोर दिले की आपला कुठल्याही गोष्ट, कुठलीही नवीन अचिव्हमेंट, कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी ही त्यासोबत काही ना काहीतरी त्याचे दुष्परिणाम घेऊन येत असते. आणि ते दुष्परिणाम कमी कसे व्हावे यासाठी आपला सायंटिफिक अप्रोच या निमित्ताने आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण तो निश्चित विकसित केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट म्हणून वेगवेगळ्या शाखेतून बाहेर पडणार आहात तर तो काही फक्त इंजिनिअरिंगचाच विषय असं कुठेही गृहीत धरू नका. कारण त्याचं इकॉनॉमिक्सचं पोल्युशनसुद्धा आपल्याला चेक करावं लागतं, त्याचे सोशल इफेक्ट्स बघावं लागतात, त्याचा जे काही आजूबाजूची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यावर काय परिणाम होतात तेही बघायला पाहिजे. त्यामुळे अशा सगळा जो सर्वांगीण अभ्यास आपल्या शिक्षणामधून आपल्याला कसा मिळेल या दृष्टीने जागरूकता विद्यार्थ्यांनी द्यावी. तुम्ही भाग्यवान आहात कारण तुमची जन्मच मुळात टेक्नॉलॉजी एनहान्स्ड युगामध्ये झाली आहे. तुम्हाला राईट फ्रॉम द बर्थ तुम्हाला सगळ्या टेक्नॉलॉजी टूल्स तुमच्या सगळ्या टच ऑफ बटन उपलब्ध आहेत. मोबाईल असेल, इंटरनेट ऑफ थिंग्स असेल, आणि त्या दृष्टीनं AIचं जे आलेला खूप मोठा वापर आणि त्यातून अवेलेबल होत असलेले वेगवेगळे टूल्स हे सगळे तुम्हाला ॲट टच ऑफ बटन अवेलेबल आहे. पण हे करताना मला वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना किंवा मशीन लर्निंगचा वापर करताना किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग करून त्यासाठी लागणारे अल्गोरिथम डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे करताना आपल्याला याचा उपयोग खूप सेफर वेनं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी म्हणून AI टूलचा जो वापर आहे तो इतकाच परिणामकारक असला पाहिजे. तो केवळ ChatGPT आणि जेमिनी केवळ आमच्या लगेच इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी नसावा, तर त्याचा अभ्यास आपल्या संशोधनासाठी, आपल्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या परिणामकारकतेसाठी आपण तो त्याचा वापर केला पाहिजे. हे माझ्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदरवाईज
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ज्या तऱ्हेने तुम्ही मोबाईल वापरता, ज्या तऱ्हेने तुम्ही स्क्रीन टाईम घेता, तो जर म्हणलं तर बऱ्याच वेळा मला ॲज ए विद्यार्थ्याचा कुलगुरू मला बऱ्याच वेळा म्हणावं लागतं की माझी काही विद्यार्थी मित्र, सगळे नाही, काही विद्यार्थी मित्र AIचा जो ज्या तऱ्हेनं वापर करतायत त्याच्यामध्ये इंटेलिजन्स हा शब्द आला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला अपेक्षित आहे की बुद्धिमत्ता वापरून त्याचा वापर करणे त्या टूलचा, असं आपल्याला अपेक्षित आहे. पण बऱ्याच वेळा ज्या छोट्या छोट्या कारणासाठी तुम्ही AI वापरता त्यावरून काही वेळा असं म्हणावं लागतं की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही आहे, ती आर्टिफिशियल स्टुपिडिटी आहे. तर हे मात्र मला वाटतं आपल्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवलं की याचा बुद्धिमत्तेने वापर केला पाहिजे. AI वर आपलं अवलंबित्व नसावं, AIचा वापर करणारे आपण असावे. AI आपला एक प्रकारचा गुलाम असला पाहिजे, इथपर्यंत आपली ताकद बुद्धिमत्ता येणाऱ्या काळात तुम्हाला केली पाहिजे. अदरवाईज त्या टेक्नॉलॉजी केव्हा आपल्याला म्हणजे त्याचे दुष्परिणाम किती वाढतील त्याची आपल्याला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला म्हणजे इव्हन प्रेडिक्ट करणं पण अवघड असेल. म्हणून कुठल्याही टेक्नॉलॉजी जेव्हा येते तेव्हा काही स्किल्स ऑब्सोलेट होतात, काही स्किल्स निघून जातात. त्या स्किल्सचा उपयोग आपण काही काळाने ते स्किल्स डेव्हलप केलेले असतात, पण जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा त्या स्किल्स ऑब्सोलेट होतात. पण त्याच वेळेस ते काही नवीन स्किल्स जनरेट करतात. ते नवीन येणारे स्किल जे आहेत ते आत्मसात करणे आणि त्या टेक्नॉलॉजीला आत्मविश्वासाने सामोरं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मला वाटतं आपण शिक्षणातून मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखादी नवीन टेक्नॉलॉजी होते, ती टेक्नॉलॉजी कोण आणतं? तुमच्यासारखे बुद्धिमान तरुण ती टेक्नॉलॉजी पुढे आणतात. जेव्हा टेक्नॉलॉजी येते तेव्हा त्या टेक्नॉलॉजीला मेंटेन करण्यासाठी सुद्धा काही बुद्धिमान तरुण लागतात. त्यामुळे ते वेगळ्या प्रकारचं स्किल आपल्याला त्या निमित्ताने लागतं आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो सतत अपग्रेड करत राहणे आणि त्याचे दुष्परिणाम कमीत कमी ठेवणे यासाठी एक वेगळा बुद्धिमान तरुण वर्ग लागतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने या 3 प्रकारचे जे वेगवेगळे स्किल्स असतात ते स्किल्स आपण कायम त्या दृष्टीनं बघत राहणं आणि त्या दृष्टीनं लाईफलॉंग लर्निंग करत राहणं हे महत्त्वाचं. म्हणजे एकदा तुम्ही ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, PhD झाला आणि मग नंतर करिअर सुरू केलं तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं आता शिक्षण संपलंय. तुमचं शिक्षण हे लाईफलॉंगच आहे. त्यामुळे जसं कॉम्प्युटर इंजिनियर झाला तर भविष्यातल्या एजंटिक AI मध्ये वेगळ्या प्रकारचे टूल्स लागतील. ते टूल्स प्रेडिक्ट करणं आणि त्या दृष्टीनं आपल्याला आत्ताच डेव्हलप करणं आणि पुढे नेणं हे खूप मला वाटतं त्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. ते एक प्रकारचं लाईफ लॉंग लर्निंग ही आपल्याला कायम या दृष्टीनं लागते. आणि मुख्य करून मला वाटतं 4 शिक्षणामधून 4 महत्त्वाच्या बाबी आपल्याला अचीव करायच्या असतात, जे मला वाटतं संस्था, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सगळे शिक्षणाशी संबंधित असलेले स्टेक होल्डर आणि ते कायम लक्षात ठेवायचे असते की कुठल्या शिक्षणातून 4 गोष्टी आपल्याला अचीव करणं महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले की लर्निंग टू नो, म्हणजे आपण काय शिकतो आहोत. मी अर्थशास्त्राचा ग्रॅज्युएट आहे, मी राज्यशास्त्राचा ग्रॅज्युएट आहे, मी रसायनशास्त्राचा ग्रॅज्युएट आहे, तर त्या विषयातलं सखोल ज्ञान मिळवणं म्हणजे लर्निंग टू नो हा पहिला भाग मला वाटतं सगळ्या विद्यार्थी आणि त्यांना शिक्षण देणारे प्राध्यापक या दोघांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याचा पुढचा जो भाग आहे नॉलेज मिळवून उपयोग फक्त तेवढं पुरेसं नाही, त्याचा पुढचा टप्पा आहे लर्निंग टू डू. त्यामुळे आपण जे मिळालेलं ज्ञान आहे त्याचं प्रॅक्टिकलमध्ये रूपांतर करणे, त्या ज्ञानाचा वापर करून नवनवीन गोष्टी डेव्हलप करणे आणि त्याचा विकास करत पुढे जाणे हा त्याचा दुसरा भाग असतो. आणि लर्निंग टू डूमध्ये केवळ नॉलेजचं टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर एवढंच अपेक्षित नाही, तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करतायत त्यामध्ये तुमचं काही सॉफ्ट स्किल्स पण तुम्हाला त्या डेमॉन्स्ट्रेट करावं लागतात. त्यामुळे लर्निंग टू डूमध्ये नॉलेज टू टेक्नॉलॉजी ट्रान्झिशन, त्याचबरोबर आपण ज्या तऱ्हेने आपल्या टीमला पुढे घेऊन जातो त्यातलं लिडरशिप स्किल हे दुसरं महत्त्वाचं. आता लर्निंग टू नो आणि लर्निंग टू डू हे व्यवसायाशी निगडीत आहे, तुमच्या नोकरीशी निगडीत आहे आणि जे मला वाटतं तो फक्त 50% भाग झाला. त्याचा पुढचा भाग आहे लर्निंग टू लिव्ह टुगेदर.
लर्निंग टू लिव्ह टू, कारण 8 तासाचा जॉब आहे, 12 तासाचा जॉब आहे. 12 तास झाल्यानंतर आपण आपल्या कुटुंबात वापस येतो, सोसायटीमध्ये वावरतो, एक जबाबदार नागरिक म्हणून काम करतो. त्यामुळे लर्निंग टू लिव्ह टुगेदर, मी स्वतः एक जबाबदार नागरिक राहील, इतरांना मदत करेल, त्यांच्यासोबत त्यांच्या काही अडचणी असेल तर मी त्यांच्या अडचणी सॉल्व करण्यासाठी मदत करेल आणि सोसायटीमध्ये एक चांगला जबाबदार नागरिक, कुटुंबातला जबाबदार घटक, हे तिसरं महत्त्वाचा उपयोग शिक्षणाच्या निमित्ताने करायचा आहे आणि तो शिक्षणातून मिळवायचा आहे. आणि सर्वात शेवटचं महत्त्व, हे तिन्ही गोष्टी असताना तुम्ही स्वतःच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, त्यामुळे त्याची प्रत्येकाची जेनेटिक ही सिस्टीम वेगळी असते, युनिक असते. त्यामुळे लर्निंग टू बी हा चौथा घटक आहे, म्हणजे ज्यामध्ये एक व्यक्तिमत्व, माझं स्वतःच एक व्यक्तिमत्व, मी एक व्यवसाय म्हणून काम करतोय, मी कुटुंबाचा भाग म्हणून काम करतोय आणि सोसायटीमध्ये एक चांगला जबाबदार नागरिक म्हणून करतोय. पण त्याच माझं स्वतःचं व्यक्तिमत्वाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत, व्यवसायाशिवाय जे काही माझे स्ट्रेंथ आहेत, ते स्ट्रेंथ सतत विकसित करत राहणे आणि ती शैली, आपली एक स्वतंत्र शैली, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व एक विकसित करत जाणं, ते अगदी लाईफलॉंग वेनं करत राहणं, हा चौथा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शिक्षणातून ह्या चतुसूत्री जर आपण नीट लक्षात ठेवल्या तर मला वाटतं एक चांगले विद्यार्थी, भविष्यातले जबाबदार नागरिक, एक चांगले व्यावसायिक, एक चांगली नोकरी करणारे, एक जबाबदार ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय तिथले जबाबदार नेतृत्व आणि त्याचबरोबर समाजासाठी, देशासाठी झटणारे एक चांगले व्यक्तिमत्व या निमित्ताने तुम्ही घडू शकाल. आणि खरं म्हणजे तुम्ही जसं 2047 साली आपल्याला 100 वर्षे येतील, त्यावेळी विकसित भारत आपण हे कायम एक टार्गेट ठेवले आणि त्यावेळेस तुम्ही 2047 साली मोठ्या सिनियर पोझिशनला असाल, त्यावेळेस मला वाटतं हे चतुसूत्री तुम्हाला परत लक्षात ठेवून तुमचा विकास करावा. त्यावेळेस मला वाटतं चतुसूत्री जर तुम्हाला यातून घडलात आणि त्यावेळेस जर आठवण करायची झाली तर आपल्या महाविद्यालयाची आठवण करा, आपल्या गुरुची आठवण करा, आपल्या सगळ्यांमुळे ज्यांच्यामुळे आपलं शिक्षण झालं अशा सगळ्यांची आठवण करा, त्यांच्यासोबत कृतज्ञ राहा आणि आपल्या देशासाठी सतत झटत राहा. आपला समृद्ध देश, विकसित भारत घडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. एवढंच मला वाटतं आपल्यासमोर सांगून मी वाणीला विराम. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. मुंबई गोवा महामार्ग गणपतीपूर्वी पूर्ण व्हावा ही सर्व कोकणवासियांची भावना आहे. जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला. रत्नागिरीचे पालकमंत्री यांनी गणपतीपूर्वी महामार्ग पूर्ण होईल अशी घोषणा केली आहे, असं मत माजी मंत्री आमदार केसरकर यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. त्यांनी ठेकेदारांमुळेच हा मुंबई महामार्ग रखडल्याचं म्हटलंय आणि टक्केवारी घेतली जाते असं त्यांनी आरोप केलाय. मला असं वाटतं की हा जो महामार्ग आहे तो शेवटी एकदा गणपतीच्या पूर्वी पूर्ण व्हावा अशी सर्वच कोकणवासियांची भावना आहे. आणि त्याप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री, कारण आमचा तर मी स्वतः पालकमंत्री असतानाच तो पूर्ण झाला नाही, आमचा महामार्ग पूर्ण होऊन 12 वर्ष झाली. आता रत्नागिरीतला गणपतीच्या पूर्वी होईल असं तिथल्या पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्याचं मी स्वागत करतो, कारण गणपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की भारतातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन हे गणपतीच्या काळामध्ये मुंबईमधून कोकणामध्ये होतं. तरी मला वाटतं की त्याच्यापूर्वी हा रस्ता तयार झाला तर निश्चितपणे गणेश भक्तांच्या दुवा आणि कोकणवासियांच्या दुवा सरकारला मिळतील. ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 1064 77. वैभववाडी तालुक्यातील हेतखिंड ते भुईबावडा पहिलीवाडी या रस्त्याच्या कामाचा अक्षरशः बोजवारा उडालाय. अवघ्या 3 महिन्यातच रस्ता उखडून त्याची खडीवर आली आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याची अशी दुरवस्था झाल्यानं कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.
हेतखिंड ते भुईबावडाकडे जाणारा रस्ता आहे. भुईबावडा गावाला जोडणारा हा एक पर्यायी मार्ग आहे. या वर्षीच्या मे महिन्यात हेतखिंड ते मोरे गोडाऊन पर्यंत रस्त्याचं नूतनीकरण करण्यात आलं. मात्र काम पूर्ण होऊन अवघे 3 महिने उलटत नाहीत तोच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरचा डांबराचा थर गायब झालाय. ठिकठिकाणी संपूर्ण खडी वर आली. वाहनांची वर्दळ कमी असतानाही रस्ता उघडत चाललाय. एवढंच नव्हे तर याच मार्गावर बांधण्यात आलेल्या मोरीलाही तडे गेले. 3 महिन्यातच रस्त्याची ही अवस्था होत असेल तर लाखो रुपये खर्च करून केलेलं नूतनीकरण नेमकं कोणासाठी, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, कामाची गुणवत्ता आणि संबंधित यंत्रणेच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होतोय. कागदोपत्री रस्ता चकाचक दाखवून प्रत्यक्षात मात्र 3 महिन्यातच रस्ता उखडला असेल तर याची जबाबदारी निश्चित कोणाची, असा सवालही नागरिक करतात. शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो अशा निकृष्ट कामांवर खर्च होऊन पुन्हा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मागण्याची वेळ येणार असेल तर संबंधित विभागाने या कामाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे. 3 महिन्यात रस्ता उखडला, आता जबाबदारीही उखडणार का, हा प्रश्न सध्या भुईबावड्यातील नागरिकांकडून उपस्थित होतोय. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साधलाय. धन्यवाद.